दोघांनाही आम्ही दंड देतो 2-2 धावांचा. हॅलो 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 हॅलो. जबरदस्त साऊंड सर्विस साऊंड सिस्टम इथे आम्हाला आयोजित केलेली आहे. अतिशय सुंदर. उशिरा का होईना पण चांगली व्यवस्था त्यांनी निर्माण करून दिली, त्याबद्दल डीजे ऑपरेटर आपले धन्यवाद. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता. फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न पायावर बदलतो. इथे एष्ट्या मात्र थोड्याशा वाचलेल्या आहेत. पंचांकडून इथे लेग बायचा इशारा येतोय. एक पळून काढलेली धाव आणि एक अवांतर धाव. एक अवांतर धाव आणि धावसंख्या झालेली आहे ती 2. बघूया, चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजाकडून. शंकर याच्याकडून चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 2 चेंडू 2 धावा. वेगवान रनअप बघा. 30 यार्ड्स सर्कलच्या जवळून ती गोलंदाजी करतायत. लांबलचक पावलांचा तितकाच वेग त्यांच्या गोलंदाजीमध्ये. राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र आडव्या बॅटने खेळून काढला. स्वीप आणि वेगाने चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीम मारेशे बाहेर. चौकार. तारीफ केली गोलंदाजाची. लगेच फलंदाजाने आपला इरादा आहे तो बदलला. आक्रमक रूप धारण केलं आणि पहिल्या षटकामध्ये आक्रमक रूप धारण करणं गरजेचंच आहे. पॉवर प्लेचे षटक असतो. ही एक तुमच्याकडे जमेची बाजू असते गॅप शोधण्याची, धावा जमा करण्याची. शंकर पुन्हा एकदा राहुलसाठी खराब चेंडू. इथे मात्र लोअर फुटा चेंडू पाहायला मिळाला. इथून जरी आपल्याला पाहायला असं दिसलं की खराब चेंडू होता, मात्र चेंडूमध्ये काही ना काही वैशिष्ट्य होतं. लोअर फुटला चेंडू तर बघितलं आपण बघा क्षणचित्रामध्ये, ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडूमध्ये वेग नव्हता, शरीरावर आदळला. आणि अजून एक धावसंख्या 7. चेतन वाघ आमच्याशी जोडले गेले आहेत या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा शंकर आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न नाही, संभव नाही आहे. राहुल यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. एक राहुल अनुपस्थित, एक राहुल खेळपट्टीवर, एक राहुल यष्टीरक्षक.
राहुल नावाचा दबदबा. या षटकामध्ये एक चौकार आलेला आहे, त्यानंतर चांगली गोलंदाजी शंकरकडून, वेगवान गोलंदाजी. पुन्हा एकदा फटका इथे फसलेला आहे आणि क्षेत्ररक्षक तैनात. शेवटच्या चेंडूवर मात्र रोखू शकले नाही हे स्वतःला आणि बाद झालेले आहेत राहुल. पहिले षटक पॉवर प्लेचं, त्या षटकामध्ये थोडासा लालशीमध्ये आलेला होता राहुल फलंदाज. या चेंडूवर त्यांनी जरा असा विचारपूर्वक खेळ करणं गरजेचं होतं, कारण शेवटचा चेंडू होता आणि अजून 3 षटकं त्यांच्याकडे होती. त्या 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धाव संख्या वाढवण्यासाठी त्यांना नक्कीच प्रयत्न करता आले असते. मात्र लालच का फल बुरा होत आहे. इथे लालचमध्ये आले आणि फटका खेळण्याचा प्रयत्न केला. सॉफ्ट डिसमिसल, झेल पकडला गेला. पूर्ण षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चौकार आणि 4 एकेरी धावाच्या बलावर 8 धावा. नवीन फलंदाज येतोय सुमित. त्यानंतर गोलंदाज सुद्धा बदलतोय. गोलंदाजी मार्गावर राजू. जय भवानी संघ हा नेहमी आपल्या खेळाडूंवर नाराज असतो. त्यांचं असं म्हणणं आहे की जय भवानी संघ सराव करत नाही, कमी सराव, त्याच्यामुळे त्यांना सरावाचा फटका बसत असतो. मात्र इथे कुठे जाणवलं नाही की सराव कमी आहे. चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण. खराब चेंडू, फक्त दिशा दिली आहे चेंडूला. स्वीपच्या अंदाजाने चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. चौकार. इथे जर आपण बघितलं, राज KL राहुलची फलंदाजी बघून आलेत की फिलिप सॉल्टची फलंदाजी बघून आलेत समजत नाही. त्यांच्या बॅटमध्ये आपण आक्रमक रूप पाहायला मिळते. हॅलो. राज पुन्हा एकदा. आता मात्र खोदून काढलेल्या चेंडूला पंच करायचं होतं. चेंडू येत नाही बॅटच्या पट्ट्यात. 1 धाव पूर्ण. धावसंख्या आहे ती 13. हेल्प 13. डावखुरा फलंदाज बघूया. डावखुऱ्या फलंदाजाला सुमितला ही खेळपट्टी कशा रीतीने साथ देते. खराब चेंडू, फुल टच चेंडूला एका टप्प्याने पाठवलाय सीमा रेषे बाहेर. चौकार आणि पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. 5 1+4 आणि फ्री हिट. एका नोने बघा किती आमच्या पंचांना कामाला लावलं. चौकाराची खून केली, नो बॉलची खून केली, फ्री हिटची खून केली. महाजन सर आहेत मला तरी वाटतं. खराब गोलंदाजी, प्रश्नचिन्ह निर्माण केलेला बघा. क्षेत्ररक्षक जमले, कर्णधार जमला, गोलंदाज जमले, कारण हा चेंडू खराबच चेंडू बनावा लागेल. डावखुरा फलंदाज आहे. डावखुरा फलंदाज जसा खेळपट्टीवर आला तसा गोलंदाजाची दशा बदलली राजूची. म्हणून इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही सुद्धा बघा मित्रांनो, एक डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर असेल तर विकेट पडल्यानंतर लगेच उजव्या हाताच्या फलंदाजाला पाठवतात. हे प्लान इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा सक्सेस होत असतात. डावखुऱ्या उजव्या फलंदाजाची जोडी, कारण गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना थोडासा त्रास द्यायचा असतो, इकडून तिकडे हलवायचं असं. इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलेल्या आहे शिवम दुबेच्या अंदाजाने. 1 धाव, 1च धाव. धावसंख्या 19. या 19 धावांमध्ये 4 खणखणीत, 3 खणखणीत चौकार आहेत. चेतन वाघ यांच्याकडून आपल्याला आज पूर्ण दिवसभर अपडेट पाहायला मिळेल. तर TV अपडेटवर आम्हाला पाहायला मिळेल शंकर गुळवी.
अतिशय सुरेख फटका, चेंडू जाईल वेगाने, सीमारेषे बाहेर, षटकार. क्या बात आहे, पिकअप शॉट जबरदस्त. हॅलो, एका क्षणामध्ये त्यांनी वेग घेतला, ताकद, नजाकत. या मैदानावरच त्यांचा खूप सारा सराव असतो. सकाळी 6 वाजल्यापासून सरावाला असतात, संध्याकाळी 6 वाजला पण इथे हजर असतात. 2 टाईम ते सराव करतात. म्हणून बघा, खेळपट्टी त्यांच्या प्रेमात आहे. बाकी सर्व गोष्टी विसरून ते सराव खूप करतात आणि खेळपट्टीवर त्यांचं प्रेम बसलंय आणि त्यांच्यावर खेळपट्टीचं प्रेम बसलंय. जबरदस्त फलंदाजी. फुलटॉस चेंडू. इथे मात्र चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन केला होता. पंच आमच्याकडे बघतायत, मात्र 22 चिकून करतायत. अवांतर 1 धाव. धावसंख्या 26. डावखुरा उजवा फलंदाज जर आपण बघितले तर राज आणि सुमित. राहुल बाद झाल्यानंतर इथे मात्र जबरदस्त फटका. बघूया चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नाही. नो मॅन्स लँड मध्ये शंकर जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण. एसट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या तर कदाचित धोका निर्माण झाला असता. मात्र बेल सुद्धा हल्ली नाही जागची. 2 षटक पूर्ण, 12 चेंडूचा खेळ पूर्ण. धावसंख्या 14च्या सरासरीने 28. रकीब अंसारी सर दिन भर हमारा साथ निभाएंगे. श्री साई संघाच्या खेळाडूंनी अतिशय मेहनत घेतलेली आहे. खूप सारी मेहनत घेतली ही स्पर्धा राबवण्यासाठी. त्यानंतर त्यांना ॲक्शनमध्ये सुद्धा पाहणार आहोत. एकंदरीत 5 चषक त्यांनी आपल्या नावावर केलेले आहेत श्री साई संघाने. स्वतःची स्पर्धा 5वी, स्वतःची ही स्पर्धा 6वी ते नावावर करतील का? सर्वांना प्रश्नचिन्ह पडलेलं आहे, उत्कंठ आहे. गोलंदाजी मार्गावर किरण. इथे एसट्या उद्ध्वस्त प्ले अराउंड लेग. यानंतर होणारा सामना श्री साई संघ आयोजक आणि PR पद्मशाली रायडर्स सुभाषनगर, ईश्वर अँड कंपनी, पिंटू, बंटी, गजा, विजा. कुमार, एका बाजूला गणेश, संजय भाई, जयेश, दिनेश. चला, 1 षटक अजून शिल्लक आहे, दुसरं षटक शिल्लक आहे. दोन्ही संघाचे कर्णधार रेडी राहायचे, तयार राहायचे. दिनेशने खूप सारी मेहनत घेतलेली आहे, जयेशने खूप सारी मेहनत घेतलेली आहे. सलामीला येताना चांगली फलंदाजी जशी करतात तशी या स्पर्धेची जबाबदारी त्यांनी उचललेली आहे. आणि संजय दादा ॲडॅप यांच्याबद्दल काय म्हणायचं, त्यांनी तर या स्पर्धेमध्ये स्वतःला वाहून घेतलेलं आहे. नवीन फलंदाज अविनाश. तू किरण हलक्याथरी चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे, प्रेमाने चेंडूला अंजारत गोंजारत. इथे धावचीची संधी आहे, नाही साधता आली. सध्या IPLचे वारे वाहत आहेत ना, IPL सुरू आहे ना, त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूच्या अंगामध्ये IPL संचारलेला आहे. त्यानंतर जयेश बघूया कोणाची भूमिका घेईल. रोहित शर्मा, KL राहुल, फिलिप सॉल्ट,
फिल एलन, नाही सलामीवीर आहेत ते, मधल्या फलीत नाही केलं. त्यांचे फॅन इतके आहेत ना जयचे की त्यांची पूर्ण सेम टू सेम ॲक्शन करतात. एक धावसंख्या 30 असे फॅन हवेत, कारण त्या खेळाडूचं खेळच नाही तर त्यांची ॲक्शनसुद्धा लक्षात ठेवतात. त्यांचं लकी नंबर, त्यांची लकी एखादी गोष्ट, अशा खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवतात. फॅन लोकांचं तुम्ही सांगू नका काही. इथे धावचीची संधी आणि संधी मात्र साधलेली आहे. रनिंगमध्ये थोडेसे कमी पडले आणि जावं लागेल त्याच वेगाने तंबूच्या आश्रयाला. श्री साई संघ आणि PR पद्मशाली रायडर्स, श्री साई तर आयोजक आहेत, त्यांचं कर्णधार इथे हजरच आहे. पद्मशाली रायडर्स संघाचं कर्णधार नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. धावसंख्या 31 31 3 गाड्यांच्या मोबदल्यात 3 बाद 31. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला विनय किती बॉल खेळतो बघूया. अजून एक षटक बाकी आहे आणि सध्या तरी स्ट्राईकवर आहेत विनायक. अविनाश चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल किरणकडून, अजून मोठा फटका खेळू दिलेला नाही किरणने. हो वेगवान चेंडू, यष्टी रक्षक बघा राहुल. पुन्हा एकदा किरण, रनअप बघा किती आहे त्यांचा. अशा पहिल्या इथे मात्र लाजवाब फटका, जबरदस्त अजिंक्य रहाणेच्या अंदाजाने चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. काय गॅप शोधलंय, काय त्या वेगाला फक्त बॅटने स्पर्श केले आणि चेंडू सीमारेषे बाहेर. ह्याला म्हणतात क्लासिकल क्रिकेट मित्रांनो. अशा रीतीचा जो क्रिकेट असतो ना, इथे प्रेमाने चेंडूला सीमापार पाठवलेला आहे. ताकदीचा वापर नाही, फक्त कौशल्याचा वापर, नजाकत. शेवटचे षटक शेवटचे षटक बाकी बाबा 50च्या पुढे जाईल का. याआधी 2 जर आपण सामने बघितले तर लो स्कोरचे सामने होते, 35च्या आतमध्ये राहिले होते. 32चा टार्गेट, 27चा टार्गेट. या सामन्यामध्ये 50च्या आसपास जाईल का. फुलटा चेंडू, खराब चेंडू, मात्र योग्य समाचार घेता आला नाही. शंकरच्या सॉफ्ट हातात तिथे अगदी सहज झेल. मयुरेश येतोय नवीन फलंदाज, मात्र इनफॉर्म फलंदाज अविनाश किती बॉल खेळणार. मयुरेश, अविनाशने शेवटच्या चेंडूवर चौकार पेश केला होता, त्याला स्ट्राईक येईल का.
किती चेंडू या षटकातील खेळतील त्यांच्या फलंदाजीवर खूप सारे अवलंबून असेल आता. कारण येणारे जे फलंदाज आहेत ते मधल्या फलीतील फलंदाज आहे. मात्र अविनाश आहे ना, याच्याकडे गुणवत्ता आहे. स्ट्राईक किती चेंडूपर्यंत ठेवेल आपल्याकडे. प्रतिस्पर्धी संघाकडे तितक्याच ताकदीचे फलंदाज आहेत. इथे मात्र कॉट बिहाइंड, लगातार 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद. हॅट्रिकची संधी. हा गोलंदाज कोण आहे? महेश. पहिले षटक शंकरचं, शेवटचे षटक महेश. नाव 2 पण रूप तेच. पद्मशाली समाजाची ही स्पर्धा. या स्पर्धेत जर आपण बघितलं तर भगवंताची, ईश्वराची नावं भरगच्च आहेत, भरपूर अशी आहेत. राहुल शब्दाचा अर्थ मंदिर होतो आणि या मंदिरामध्ये सर्व देवच आहेत. राहुल नावाचे कितीतरी खेळाडू असतील. हॅट्रिक जर घेतले तर संतोष करून 1000 रुपये. हॅट्रिक आहे का? नाही आहे. हॅट्रिक हुकले मात्र चौकार मिळेल. नॉन स्टॉप सीमा रेषेबाहेर चौकार. भानू. बानू आकर्षक हेअरस्टाईल बानू. आणि तो सुद्धा याच मैदानावर प्रॅक्टिस करतो म्हणून पहिल्या चेंडूवर चौकार आला. राज आम्हाला समजले. सर्व राज आम्हाला खोलतील. चेतन वाघ इथेच असतात सरावाला आणि त्यांना सर्व राज माहीत आहेत या मैदानावरील. उजव्याशीच्या बाहेर चेंडू. पंचांकडे संशयाने बघितलं होतं मात्र पंच आमचे अनुभवी. बघूया पुन्हा बानू काय करेल. इथे मात्र मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे शंकर आणि सॉफ्ट डिसमिसल. सोप्पा झेल. या षटकामध्ये एकंदरीत 3 विकेट आपल्या नावावर केलेत महेशने. दोन्ही संघाचे कर्णधार चला. श्रीसाई संघ, पद्मशाली रायडर्स संघ आलेले आहेत. वेलकम शिनू, ईश्वर, गजा, विजा, पिंटू, बंटी. आत्ता जर या चेंडूवर विकेट घेतला तर संतोष, आपले मित्र, आपले फॅन यांच्याकडून 1000 रुपये. भले हॅट्रिक नाही पण या चेंडूवर विकेट घेतला तर सुवर्ण संधी महेश आपल्यासाठी. नाही, इथे मात्र स्वतःचा विकेट स्वतःच गमावलेला आहे. असे झेल असतात हे चिपकतात मित्रांनो. झेल घेतले जात नाहीत मात्र चिपकण्यासाठी त्यांनी फेविकॉल लावला नव्हता. आणि अशा रीतीने हॅलो, सतीशजी दासर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेणार आहोत. चला, नाणेफेकीसाठी दोन्ही जबरदस्त इन फॉर्म असलेले संघ, तितक्याच ताकदीचे. नागेशजी वडियाल हे सुद्धा आमच्याशी जोडले गेलेले आहेत. टॉस बॉक्स TPL ट्रॉफी 2026 सीझन 7 जोडले जातील दोन्ही कर्णधार. श्रीसाई संघाचे नवीन कर्णधार काय नाव? सागर. आपलं वेलकम, स्वागत आहे. त्यानंतर विजय आहेत प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार. पाहुण्यांकडे कॉईन सुपूर्द केलेले आहे आणि कॉईनची ओळख आपल्याला आहे. एका बाजूला श्री साई स्पोर्ट्स त्या संघाने आयोजन केलेलं आहे आणि या ट्रॉफीचं नाव TPL ट्रॉफी. पहिलं कोण म्हणणार कॉल? ते पाहुणे आहेत, त्यांना म्हणू दे. आपण आयोजक आहोत. तर नक्कीच पद्मशाली रायडर संघाचे कर्णधार विजय कॉलिंग करणार आहेत. पाहुण्यांकडे कॉईन सुपूर्द केलेले आहेत. बघूया. श्रीसाई आणि नाणेफेक जिंकलेले आहे श्रीसाई संघाने. पाहुण्यांना विनंती असेल दोन्ही कर्णधारांना आपण शुभेच्छा देऊन काय निर्णय सांगायचे फक्त.
आमचा निर्णय आहे की आम्ही कंटिन्यू 5 मॅच जिंकत आलो आहोत आणि आम्ही अंबल राऊंड खेळणार आहे. सगळे प्लेयर एक्सायटेड आहे आणि आमचं स्वतःचं ऑर्गनायझेशन केलं त्यामुळे सगळे एक्सायटेड आहे. आम्ही चांगलं करून चांगलं जिंकणार. काय घेणार काय बॅटिंग बॉलिंग तर तुझ्यापेक्षा वयाने मोठे खेळाडू आहेत आणि तू आता नवीनच जबाबदारी कर्णधार पदाची कसं वाटते? एकदम उत्कृष्ट वाटते, चांगलं वाटतं मला. असं चान्स देतो राहतो आम्हाला, कुमारांना गाईड करत जातो. एक सपोर्ट टीम आहे आमचा. चला बेस्ट ऑफ लक. श्री साई संघ आयोजक यांनी नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर जाऊया आपण समालोचन कक्षाकडे. दहा 10.50ची सरासरी करावी लागेल. 42 धावा धावफलकावर जोडाव्या लागतील. गेम प्लॅन चालू आहे. मैदानाच्या आत ओमकार कोंबरपाडा संघाचा प्लॅनिंग. हॅलो, ओमकार पद्मानगर संघ या स्पर्धेतून बाद झालेला आहे. ओमकार कोंबरपाडा या संघाची मदार अजून जिवंत आहे. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघ जय भवानी संघ. पॉवर प्लेचे पहिले षटक बघूया. 42 धावा 10.50ची सरासरी कशा रीतीने पूर्ण केली जाईल. राहुल KL राहुल बघूया. ब्लॅक टोपी राहुल. त्यानंतर किरण नाश्ता करेनला आणि गोलंदाजी मार्गावर सुद्धा राहुल. बघूया राहुल टू राहुल. सलामीवर राहुल KL राहुलच्या भूमिकेत खेळतोय का, अंदाजाने खेळतोय का? भन्नाट फॉर्ममध्ये आहे KL राहुल. जितकी IPL मध्ये त्याला ओळख आहे, जितकी त्याची किंमत आहे, जितकं महत्त्व आहे तितका त्याने योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे KL राहुलने. मात्र या राहुलला इथे जितकं महत्त्व आहे तितकी फलंदाजी करावी लागेल. पद्मशाली समाजाच्या या चषकात TPL ट्रॉफीमध्ये पहिला चेंडू अवांतर. 10.50ची सरासरी 42 धावा करायचे आहेत. 42 42 तक पहुंचना है. उसके लिए पहले से आक्रामक रवैया धारण करना पड़ेगा. इथे मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल सीमारेषेलगत. चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कुठेतरी फटक्याला रोखलं होतं राहुलने. आपल्या अंदाजाने तो फटका खेळला नव्हता. कुठल्या तरी अधुऱ्या मनाने खेळलेला फटका हा. जसं आपण परवाच्या दिवशी बघितलं, वॉशिंग्टन सुंदर अशाच प्रकारे एक फटका खेळला आणि बाद झाले होते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सीधी उंगली से घी निकलता है, टेडी करने का प्रयास. अवांतर 1 धाव 4. जोपर्यंत राहुल खेळपट्टीवर असतील पॉवर प्लेच्या षटकात तोपर्यंत नक्कीच ते गॅप शोधण्याचा प्रयत्न करतील. काहीतरी आगला वेगळा करण्याचा प्रयत्न करतील. फुलटा चेंडूला भिरकावून दिलाय. जबरदस्त विराट कोहलीच्या अंदाजाने चौकार. फुलटा चेंडूला योग्य नाही, योग्य दिशा, योग्य जागा.
राहुल अशी चेंडू टाकू शकत नाही तुम्ही. असे चेंडू पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजासाठी पर्वणी असतात. फलंदाजासाठी ती एक मेजवानी असते आणि ते कुठल्याही दिशेला टोलवू शकतात. इथे मात्र वेगाने भन्नाट फॉर्ममध्ये आहे हा राहुल. रिव्हर्स स्वीपच्या अंदाजाने चौकार, लगातार 2 चेंडू 2 चौकार, धावसंख्या 12. हॅट्रिक साधतोय का पहिली चौकारांची. महेशला संधी होती विकेटची हॅट्रिक घेण्याची, राहुलला संधी आहे चौकारांची हॅट्रिक घेण्याची. स्वयंसेवक व्हॅलेंटाईन बघा, बॅट घेऊन चाललेला खेळाडू कोण आहे, जरा आमचा चेंडू शोधून द्या. लगातार 2 चेंडू 2 चौकार. के एल राहुलच्या अंदाजाने इथे मात्र राहुल फलंदाजी करताना ज्याच्याकडे क्षमता आहे ती क्षमता पेश करताना. शिवाने चांगली फलंदाजी केली, धनराजने चांगली फलंदाजी केली सलामीला. इथे मात्र रिव्हर्स झाला होता. पवित्रा बदलला होता म्हणून पंचांनी त्याला वाईट घोषित केलं नाहीये. जबरदस्त पंचगिरी पाहायला मिळाली इथे आपल्याला. फलंदाज काहीतरी विचित्र करतील तर गोलंदाज सुद्धा कमी नाही आहेत. गोलंदाजाकडे सुद्धा त्याच्यावर पर्याय आहेत, मार्ग आहे. हॅट्रिक वाचलेली आहे. हो, कमबॅक करतोय. इथे मात्र अवांतर 1 धाव. 13. असं वाटलं होतं की कमबॅक केलंय गोलंदाजाने. फलंदाजाने गोलंदाजामध्ये चुरस चालू आहे, एक तुम्हारे एक हमारी. शक्तीपेक्षा युक्तीचा इथे लहान मुलं चेंडू फेका. लहान मुलं, चेंडू आमचा उचललेला आहे, तुम्ही आमचा चेंडू वापस करा. भगवा कपडा टी शर्ट परिधान केलेला छोटू, ब्लॅक टी शर्ट छोटू, चेंडू फेक. हां, थँक्यू, धन्यवाद. लवकर दिला आमचा चेंडू वापस. पाच शेवटचा चेंडू शेष. धावा मात्र खोऱ्याने आलेले आहेत. 13. 10.50ची सरासरी तिथे 13पेक्षा जास्त 13 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 14 धावा झालेल्या आहेत. नक्कीच सर्वांच्या लक्ष आहेत, नजरा आहेत धावफलकावर. स्वीप खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बॉल, त्रिफला उद्ध्वस्त. फर्निचर बिखर दिया. बघू शकताय ॲक्शन रिप्लेमध्ये वेगवान चेंडू होता. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, यष्ट्या उद्ध्वस्त. थोडासा स्पर्श केला चेंडूने, यष्ट्यानं थोडासा चाटून गेलेला, नाहीतर फलंदाज वाचले असते, कदाचित वाईडी झाला असता. अजूनही चेंडू शेष आहेत. संपलेला आहे षटक. 18 चेंडू शेष आहेत आणि या 18 चेंडूमध्ये येणाऱ्या एकंदरीत धावफलकावर धावा 14 आहेत, म्हणजे 28 धावांची आवश्यकता आहे. कमीही म्हणता येणार नाही आणि जास्तही म्हणता येणार नाही. 18 चेंडू 28. या षटकामध्ये चांगली जर गोलंदाजी झाली तर दबाव येईल फलंदाजी करणाऱ्या संघावर. या षटकात चांगली फलंदाजी झाली तर दबाव येईल गोलंदाजी करणाऱ्या संघावर. चला, घाई करा. आधीच आपण थोडासा उशीर घेतलेला आहे या सामन्यासाठी. नाणेफेक झालेले आहे दोन भलाढ्य संघांमध्ये. स्वतः आयोजक आता सामना खेळणार आहेत.
श्री साई संघ, प्रतिस्पर्धी संघ असेल पद्मशाली रायडर्स. हो हो हो, ये है राहुल का क्लास. जाईल चेंडू सीमारेषे बाहेर, पंचांचा इशारा, षटकार. आज भन्नाट फॉर्म मध्ये आहे राहुल. बघा फटके पण त्यांच्या बॅटमधून असे निघतायत ना, प्रेक्षणीय. एकही फटका असा मिस टाइम शॉट नाहीये. लाजवाब, क्लासिकल. जेव्हा बॅटवर हा चेंडू आला ना तेव्हा मोहर लागली होती षटकाराची. क्षेत्ररक्षक तिथे होता, मात्र त्याला तिथे श्रेयस अय्यर बनता आले नाही. काय श्रेयस अय्यरचा तो झेल बघितला आपण. हो, हा तर मात्र चेंडू पर्वणी होती. हा बैल मुझे मारवाला चेंडू होता, मात्र त्याचा फायदा उचलला नाही, कारण हा चेंडू परिवर्तन केलेला चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केला होता, चेंज ऑफ पेस. सतरा धावांवर खेळतोय राहुल. वैयक्तिक धावसंख्या सर्वाधिक करण्याची संधी राहुलला. उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन, हा बक्षीस इथे आहे मानाचा. त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा. उजव्याच्या बाहेर चेंडू, अतिशय वेगवान चेंडू, मात्र वेगाने आमच्याकडे पंचही वळतायत, अवांतर धावेची खून करतायत. 21 आणि 21 अर्धी मजल गाठलेली आहे. 21 धावांची आवश्यकता. दिनेश तयार. स्पर्धेला खूप सारी मेहनत केलेली आहे त्यांनी. आता बघूया मैदानामध्ये कशी मेहनत असेल. जयेश, दिनेश, गणेश, कुमार. इथे चेंडू गेला सीमारेषे बाहेर. हा 8 धावांचा फटका आहे. षटकार आणि 2 धावा, दंड. क्षेत्ररक्षक फोनवर बोलताना आमच्या CCTVने पकडलं, गुप्त कॅमेऱ्याने पकडलं आणि त्यांना 2 धावांची पॅनल्टी घोषित केलेली आहे. हा षटकार 8 धावांचा आहे. धावसंख्या झालेली आहे या षटकाराने, धावसंख्या 27. 15ची आवश्यकता. त्यानंतर 2 धावा नंतर जोडणार आहोत. इथे मात्र वेगाने, अतिशय वेगाने चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. 31. 11ची आवश्यकता. राहुल इन फॉर्म. राहुल उन्हाचा इथे झला आणि राहुलच्या फलंदाजीचा झला क्षेत्ररक्षकांना बसतायत, गोलंदाजांना बसतायत. राहुल रूपाचा तडखा पाहायला मिळतोय, आग ओकताना पाहायला मिळतोय. राहुलची फलंदाजी स्विच हिट. सूर्यदेव जसे आग ओकते तशी राहुलची फलंदाजी आग ओकते. बघा, रनिंग बिटवीन द विकेट ही तितकीच. स्वतःकडे स्ट्राईक ठेवू इच्छितो आणि इथे दुष्काळात 13वा महिना, नो बॉल. पंच सांगतायत की नो बॉल. गरीबी में आटा गिला. या 3 धावांनी संघाची धावसंख्या झाली 34. 8ची गरज. पूर्ण बॉडी लँग्वेज बदललेला आहे कुंभरपाडा संघाचा. पुन्हा एकदा वेगाने फटका. हो, स्टेट ड्राईव्ह, तीर की तरह सीधा. चांगलं क्षेत्ररक्षकांनी चांगला प्रयत्न केला होता बिचाऱ्यांनी प्रत्येक चेंडूवर, मात्र गोलंदाजांनी हवी तशी गोलंदाजी केलेली नाही. राहुलच्या फलंदाजी समोर त्यांची गोलंदाजी निभाव लागला नाही गोलंदाजीचा. आता एका मोठ्या फटक्याची गरज, मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. तो येईल का? फिनिश होईल का? फिनिश. सामना फिनिश आणि नो बॉल. एक्स्ट्रा 1, पेनल्टीच्या 2, एक्स्ट्रा 3 झाल्या. पराभवी संघाचे कौतुक. चांगला खेळ केला आपण, मात्र गोलंदाजी चांगली झाली नाही. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. हार्ड लक राहुल आणि कंपनी.
हार्ड लक आणि अभिनंदन राहुल. या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू अर्थातच फिनिशर, सलामीवीर, ज्यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस अक्षरशः पाहायला मिळाला. काल KL राहुल आणि आज इथे राहुल, ज्याचं सरनेम काय आहे 37 ना, मॅन ऑफ द मॅच राहुल. नाबाद 37.